नमस्कार मित्रांनो, तर मी भेटणार आहे आज अशा व्यक्तीला की ज्यांचं हसू ओठावर नाही तर लोकांच्या आयुष्यावर उजेड करतं. अशी व्यक्ती म्हणजे आपले बाजीराव तालुर साहेब. ओठावर हसूच नाही तर बोलण्यात नम्रता, कामात क्वालिटी आणि लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांचा आदर करणारे एक व्यक्तिमत्व बाजीराव तालुर साहेब. आणि आजच्या या धगधगीच्या जीवनात कितीही घाई गडबड असली तरी समोरच्या माणसाला कधीही ओलांडून न जाणारे, स्मित हास्य करून हात करून जाणारे, 5 मिनिटं तरी वेळ देणारे असे व्यक्तिमत्व. आणि कितीही अडचण असली, कोणी किती हातबल झालेला व्यक्ती असला तरी घाबरू नको, आपण आहोत असे सपोर्ट करणारे, सहकार्य करणारे. शब्दाचा सपोर्ट तर करणारच, पण आर्थिक परिस्थितीतून सपोर्ट करणारे बी एक व्यक्तिमत्व म्हणजे बाजीराव तालुर. ही व्यक्ती हसल्याशिवाय पुढे जातच नाही. आणि हसणं यांचं म्हणजे एखाद्या माणसाला कितीही राग आला, किती माणूस तापट असला किंवा काय असला, यांच्या संग बातचीत झाली तर त्या माणसाचा राग शांतच होणार. ही माझा स्वतःचा मित्रांनो, या त्यांच्या ऑफिसमध्ये जावं आता, दाखवतो तुम्हाला. हो का समोर बघा मित्रांनो, सांगितल्याप्रमाणे मी आलोय बघा आता बाजीराव शेठच्या दुकानावर. बघा ही त्यांची फॉर्च्युनर गाडी बघा 910. आणि ह्यांनी बी बघा बाळूमामा श्रद्धा असल्यामुळे बघा बाळूमामाचं मंदिर किती टॉपमध्ये बांधलंय मी मित्रांनो. बघा हे कसं आहे, एकदम खास मंदिर बांधले बघा त्यांनी भावांनो. आता बाजीराव शेठचे थोरले बंधुराज राजू शेठ हे आमचे वर्ग मित्र बरं का. आणि हे त्यांचे चिरंजीव बघा कसे आहेत. आणि हे बघा बाजीराव शेठ आपले, बघा बाजीराव शेठ बघा हसलेच बघा. कसं काय हसले का नाही, तुम्हाला म्हणलं का नाही हसणार ही व्यक्ती. बघा मित्रांनो, तुम्हाला म्हणलं होतं ना बाजीराव शेठकडे चालणार आहे मी. हे आपले बाजीराव शेठ रॉयल माणूस, रॉयल कारभार. कोणाला किती अडचण असली तरी बोलण्यात नम्रता, तुम्हाला मग सांगितलं व्हिडिओमध्ये.